अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं। एसआयटीने कराडला बीड कोर्टासमोर हजर केलं आणि यावेळी कराडच्या कोठडीच्या मागणीवरनं जोरदार युक्तिवाद झालाय। हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली, त्यानंतर घुले आणि आंधळे यांनी देशमुखांचं अपहरण केलं। अपहरणावेळी घुले आणि कराडचा जवळपास 20 मिनिटं फोन कॉल सुरू होता। याचं CDR ही आपल्याकडे उपलब्ध असल्याचा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दावा केला। तसे पुरावे कागदोपत्री त्यांनी सादर केले आणि याच आधारावर कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका लावण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय। तर अटकेत असलेल्या एकाही आरोपीने कराडचं नाव घेतलं नाही, मग हत्येचा गुन्हा कसा लागू शकतो असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। तर तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात काय माहिती दिली ते आपण जाणून घेऊया। ते आपण आता या क्षणाला त्यातले वेगवेगळे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत। बघा काय या ठिकाणी माहिती देण्यात आली। हत्येच्या दिवशी कराडची संतोष देशमुखांना धमकी मिळाली होती। कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती। 9 डिसेंबरला देशमुखांचं अपहरण आणि हत्या करण्यात आली। त्यानंतर बघा नेमकं पुढे काय घडतंय। त्याचबरोबर जर आपण लक्षात घेतलं तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो तो मांडण्यात आला। सुदर्शन घुलेकडून देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेतोय। बघा त्यानंतर बघा अपहरणावेळी घुले आणि कराडचा फोन कॉल सुरू होता, तो साधारण 20 मिनिटं सुरू होता। साधारण आपण जर लक्षात घेतलं दुपारी 3:20 पासून तर 3:40 कराड आणि घुलेचा फोन कॉल म्हणजे आपापसातला कॉल जो होता तो सुरू होता। एसआयटीकडे वाल्मिक कराड आणि घुलेचे CDR मिळालेले आहेत, उपलब्ध झालेले ते त्यांनी न्यायालयासमोर ठेवले होते। शिवाय अपहरण आणि फोनवरील संभाषणाची वेळ ही एकच असल्याचं दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अपहरणाच्या दिवशी घुलेनं कुणाकुणाला फोन केला याची CDR मधनं माहिती जी आहे ती समोर येताना दिसते मंडळी। शिवाय आरोपींमध्ये काय चर्चा झाली याचा तपास आता एसआयटी मार्फत केला जाईल। आरोपींमध्ये शिवाय फोन रेकॉर्डमुळे कराडवर मकोकाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली, हे कनेक्शन यामध्ये सापडून येत आहे म्हणून मकोका लावण्यात आलेला आहे। कट रचून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, हा एक संघटित गुन्हा आहे आणि संघटित गुन्ह्याच्या अंतर्गत आपण पाहिलं हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। खंडणी प्रकरणाचा हत्येशी काही संबंध आहे का हे देखील एसआयटीचे अधिकारी तपासाच्या माध्यमातून तपासून बघण्याचा प्रयत्न करतील। कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी कराडने मदत केली का हा देखील मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला, त्या अनुषंगाने तपास होईल। कराडच्या आदेशावरनं चाटे आणि घुलेकडून खंडणीचे प्रकार जे आहे ते यापूर्वी घडले होते का किंवा घडत होते का याचा देखील तपास जो आहे तो करण्यात येईल। तर असे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्या अनुषंगाने आज आपण बघतोय की न्यायालयानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी जी आहे ती पुन्हा एकदा सुनावलेली आहे। 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड हा तुरुंगातच असेल आणि यापुढे असेल, कारण त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडला आज कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावली। दरम्यान कोर्टातून बाहेर निघताच वाल्मिक कराडच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी कराडला फाशी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली। तर दुसरीकडे कोर्टाबाहेर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी देखील गर्दी केलेली होती। यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही बाचाबाची झाली। काही काळानंतर पोलिसांनी बीड कोर्टाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवलं। आपण ही राड्याची दृश्य बघतो, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते जमलेले होते। एकीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सगळे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि शिवाय त्याच्यानंतर दुसरीकडे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते देखील त्याच्या समर्थनार्थ संघर्ष करा वाल्मिक कराड संघर्ष करा अशा घोषणा देताना दिसत होते। दुसरा राडा काय झाला बघा, हा तिसरा राडा आपण बघूयात। त्याचवेळी एका महिला वकील ज्या होत्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची तक्रार करत निषेध नोंदवला। यावेळी इतरही वकील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील घोषणाबाजी केली, माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना तिथे मध्यस्थी करावी लागलेली आहे। तर अशा प्रकारे केज कोर्टाच्या बाहेर राहडा आज झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। राहडा नंबर 4 बघा काय झालं। जेव्हा सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी जमा झाले त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की दबावापोटी वाल्मिक अण्णांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, हे गुन्हे पाठीमागे घेतले जावेत अशी मागणी त्यांनी केली।
नंतर काय झालं बघा, राहडा नंबर 5 म्हणजे 5वी ही जी दृश्य, या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला, त्यांना पांगवावं लागलं. कारण मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते जवळपास आमने सामने आलेले होते. कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांना पांगवावं लागलं. महत्त्वाचा असा हा तपास असणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर आता 7 दिवसांची जी त्यामुळे आज सुनावण्यात आलेली आहे आणि या ज्यावेळेस वाल्मिक कराडला याच वाहनामधनं बाहेर आणलं जात होतं तेव्हा त्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी होताना दिसत होती. कोर्टाच्या आवारात कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. आणि ही महिला दृश्यांमध्ये आपण घोषणाबाजी करताना बघतोय, ही महिला मराठा क्रांती मोर्चाची कार्यकर्ती देखील आहे आणि एक ॲडव्होकेट असल्याचं देखील कळत आहे. आणि तिने तिथं जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. महिला पोलिसांनी तिला अडवलं आणि तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. पण आज 7 दिवसांची कोठडी ज्यावेळेस वाल्मिक कराडला सुनावण्यात आली, या प्रकरणाचा तपास एक एक पैलूने आता पुढे जातोय. त्या अनुषंगाने आता या प्रकरणाबद्दलची व्याप्ती समोर येत असताना कार्यकर्ते देखील दोन्ही बाजूचे आक्रमक झालेले आहेत. अतिशय महत्त्वाचा असा हा तपास असणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे. मात्र त्याआधीच कराड समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. 14 जानेवारीला कराडवर मकोका लागल्याचं समोर आल्यानंतर कराडच्या एका महिला समर्थकानं आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर परळी पोलीस स्थानकाबाहेर त्याचे कुटुंबीय आंदोलन करत असतानाच दत्ता जाधव या कराड समर्थकानं थेट अंगावर रॉकेल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर वाल्मिक कराडाची सुनावणी सुरू असताना पांगरी गावातील मोहन पाचांगे या तरुणानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी एक स्विफ्ट कारही होती असा दावा केला. आणि या प्रकरणात आता या नव्या स्विफ्ट कारच्या एंट्रीनं आरोपींसह इतरही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशमुखांचं अपहरण झालं ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून अशी माहिती होती. मात्र आता या स्कॉर्पिओ बरोबर एक स्विफ्ट कारही होती असा दावा करून खासदार सोनवणे यांनी खळबळ उडवून दिली. किडनॅपिंग करताना ज्या 2 गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती, कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला. स्विफ्ट गाडी कुणाची होती, ती कोण मालक आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, तो कुठं होता, दिल्ली कशी, त्याच्यावर चालवाय कोण, त्याच्यात कोण कोण होतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील. पुन्हा यांना पळून जायला कुणी साथ दिली, ते कुठल्या मार्गे गेले, कुठं राहिले, कुठं काय काय केलं,